काय शोधायला लागले मीठ कशाला पाहिजे. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे. तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स फेस करण्याचे देव तुम्हाला शक्ती देऊन तुमच्या आयुष्यात सगळं छान होऊ दे. हे म्हणायला काही पैसे पडत नाहीत, एखाद्याचं मोटिवेशन वाढतंच, त्यामुळे अशा गोष्टी आपल्या तोंडातून नेहमी निघाव्यात. आता आज मी निघालेले आहेत मुंबईला जाण्यासाठी आणि 2-3 दिवसासाठी, कारण काही गोष्टी माझ्या तिथंच अडकून पडलेल्या आहेत आणि अजूनही PR चे प्रोडक्ट्स किंवा अजून काही गोष्टींचे जे ॲड्रेस येते तिथलेच आहेत, त्या गोष्टी सॉर्ट करायच्या आहेत. त्यासोबतच खूप काही गोष्टी अशा आहेत ज्या जाऊन तिथे मी गेल्याशिवाय पर्याय नाही असं झालं. त्यामुळे आता 2 दिवसामध्ये माझं अचानक ठरलं की जाऊन यावं आणि निघते. आता निघते म्हटल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी परत आल्या. मग बॅग पॅकिंग करायची काही गरज नाही. काही कपडे तिथेही आहेत मुंबईमध्ये माझे, जे काही गोष्टी गरजेच्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. आणि जावई म्हटल्यानंतर लगेच काय सचिनना खायला वगैरे चकल्या आवडतात, मग लगेच सासूबाईंनी केल्या. असं असतं, जावयाने जर लेकीची चांगली काळजी घेतली तर ती त्याच्या सासूरवाडी करून चांगली काळजी त्यांची घेतलीच जाते. आता तुम्ही बघते की माझी इथून ग्रे हेअर आहेत आणि मला हमेशा विचारतात बायका की धनश्री ग्रे हेअरसाठी काय करते सांग. मलाच सांगा तुम्ही काय करायचं ते. एकतर यंग एजमध्ये माझे ग्रे हेअर स्टार्ट झाले. आता असं होतं, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, जेनेटिक्स, न्यूट्रिशनल डेफिशियन्सी याच्यामुळे मेलॅनोसाईट्सवरती अफेक्ट होतो. त्याच्यानंतर मेलॅनिन प्रोडक्शन त्यामुळे कमी होतं आणि त्याच्यामुळे हे असं होतं. आणि माझं कसं झालं आहे, ते मूव्हीजमध्ये वगैरे कसं असतं स्टार्टिंग इथूनच वगैरे, तर तसं झालं आहे. आतमध्ये इथे कुठे नाही, पण स्टार्टिंगला मी म्हणते स्टार्टिंगला आले नसते तरी चालले असते, आतमध्ये आले असते तरी चालले असते, पण इथे स्टार्टिंगलाच आलेत. आणि एवढं इरिटेटिव्ह होतं ना की आता वाटतं की नाही, कलरच करायचं नाही. कसं ते तशाच जसे ग्रे हेअर आहेत ना तशा पद्धतीचंच केसांना कलर करून घ्यायचा, म्हणजे ते प्रॉब्लेमच नको की सारखं उठा आणि कलर करा. ते थोडंसं विचित्र वाटतं. म्हणजे सगळे केस असे ब्राउनिश टाईपमध्ये आहेत माझे ते, आणि मग ते व्हाईट कलर वेगळं, असं वाईट होतं की नाही या गोष्टी. म्हणजे द्यायचं तर द्यावं एकदमच व्हाईट द्यावं तर द्यावं एकदमच ब्लॅक कलर द्यावा, असं वाटतं कधी कधी. नीट प्रेझेंटेबल राहावं म्हणून हा सगळा अट्टहास. आणि मला ते आवडतं छान प्रेझेंटेबल राहायला. फक्त हे काय प्रॉब्लेम आहे माझ्यातला तो तेवढा मला कळायला पाहिजे होता, कारण सगळ्या टेस्ट झालेल्या आहेत, सगळं झालं आहे, सगळं ओके आहे, सगळं भारी आहे, तरी पण काय इश्यू आहे माहीत नाही. मे बी कामाचा स्ट्रेस असतो त्याच्यामुळे की काय माहीत, कारण स्ट्रेस खरंच खूप अफेक्ट करतो खूप साऱ्या गोष्टींवरती. त्यामुळे स्ट्रेस कमी घेणं खूप गरजेचं आहे. आणि आता तुम्हाला दाखवते की मम्मीने आजच्या दिवसात लगेच, म्हणजे ते चकल्या तर केल्याच आहेत, प्लस काजूची भाजी पण करून द्यायला लागले जावयाला. ती राहते की नाही काय आम्ही उद्या सगळ्यात जाईपर्यंत, कारण ते मसाला असतो त्याच्यामुळे खराब होते. बघा आता काय म्हणते. बघू भाजी, भाजी बघू कुठं आहे भाजी. काजूची भाजी, भाकरी बी देणार आहे जाव्यास. राहण्याचं का पण हे होणार नाही, भाकरीकडे होणार नाही. तेच म्हटलं भाकरी बी दिलीच आहे आणि काय भाजी नेणार आहेस, राहील नाही भाजी. आता तूच म्हणलीस आहे घेऊन जा, राहते सकाळपर्यंत, राहत असली तर दे, नाही तर रोज खराब करून खाणारेसने बी हे नको. हे बघा मम्मीची भाकरी, म्हणजे थांब माझा हात केवढा, एवढा 1 2. मी इथे एवढ्या सगळ्या घेऊन जायच्यात काय काढून ठेवणारेस? एवढा काय खात्यात उठसूट चकल्या, उठसूट चकल्याच खाईत बसतील काय उठून. थोड्या यातला कशात काढू, मला डब्बा दे काहीतरी, नाहीतर पिशवीत काढू, बॅगमध्ये टाकतो, वेळ झालाय. दरवेळेला कोल्हापूरवरून बसायचे, पण आता कोल्हापूरला जायचा वैताग आलेला आहे. तर इथनं परत 3-3.5 तास, तिथून परत 1 तासभर थांबावं लागते, परत तिथून ट्रॅव्हल. त्याच्यापेक्षा म्हटलं आज बेळगावकडून बसूयात. तर 9:15ची बस आहे, 8 वाजता जरी निघाले तरी चालते. तर मग आता आवरते माझं सगळं, बॅगेत ह्या सगळं सामान भरते आणि त्याच्यानंतर मग आपला ब्लॉग कंटिन्यू करूयात. ह्याचा आगावपणा चाललाय, मम्मी मी उद्या आधी दादाकडे जातो, गेमिंग खेळून येतो. मम्मी अरे बोलवलेलं त्यांना, कधी बोलवलेलं, 2 आठवड्यापूर्वी. गाल वरती आलेत मामाच्या कन्या खाऊन खाऊन.
हे बघ. आहे की नाही? चंदा आहे तू माझा सूरज, माझा सूर्य आहे तू, माझ्या डोळ्यातला सितारा आहेस तू. सूर्य नाही आहे मी, सूर्यकुमार यादव काय. चलो निघूयात आता. काय मावशी अंकल येणार आहेत सोबत की आधी येणार आहे माहीत नाही. आता बस रात्री 9:30ला आहे, त्याच्यामुळे मग ती घरातल्यांचं विनू जॉबला हे बसला. लास्ट टाईमला तो आला होता. मग आता मावशीचा मुलगा किंवा मावशी अंकल दोघांपैकी कोणतरी येतील सोबतीला म्हणून माझ्या. एकट्याला सोडायला ते काय तयार नाही आहेत. रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे आम्ही तिथपर्यंत म्हणजे जिथून बस निघते तिथपर्यंत सोडायला येतो गाडीतून. म्हटलं ठीक आहे चला. बेळगावला येऊन पोहोचलोय मी आणि मावशांची व्हिडिओ करते तुम्हाला माहीत असेलच. आता ती दिसत असेल की नाही, दिसणार सोडा ती थोडी थोडी ब्लर. तर धाडस करून तिनं आता ब्लॉग स्टार्ट केलेत. तिला मी खूप आधीपासून लागलेले, पण तिचं धाडस होत नव्हतं. म्हणजे तिला बोलायचं कसं असं. मी म्हटलं गप बस आणि तसेच व्हिडिओ कर म्हटलं फक्त. आता करणार की टाकेल आता. कधी टाकणार आहे मला माहीत नाही, पण शूट केलं आहे म्हणे तिनं. आज सांगितले, आज तिनं शूट केलं आहे म्हणे. कधी टाकणार आहे ते काय मला माहीत नाही. टाकली की तुम्हाला कळेलच. गॅप भरपूर घेतली. चांगलं चाललेलं असताना पण गॅप भरपूर घेतली तिने. त्यामुळे आम्ही बी सांगायचं सोडलं, करायचं तर करणं तर गबस तिकडे म्हटलं सर. आता मनावर घेतले आता करणार. आणि आता मी येऊन पोचले बेळगावमध्ये. गाडी अजून 10-15 मिनटं लागणार आहे यायला. इकडे आमचे ड्रायव्हर काका पण वैतागलेत. नाही तुमच्या वैतागत नाही. ते कधी पण तयार असतात. आता मुंबईला चला म्हटलं, असंच सोडायचं येतो म्हणायला लागले. खरं तरी पण नको म्हटलं, राहू देत. आणि धनुसाठी वैतागत नाही. माणसं जोडल्यात आम्ही ते. आता असं झालंय मला, असं इथनं 10-15-20 मिनिटात मुंबईमध्ये कोणतरी नेऊन ठेवायचं तर बरं येतं असं वाटायला लागलं मला तरी. आता 8-9 तासाचा रस्ता, सकाळी फ्लाईटनं जायचं तर बरं येतं. आता असं आत्ता वाटायला लागले पाऊस येईल म्हणून मी राहू देत म्हटलं. सचिन काल म्हटले मला बुक कर आणि ये अर्धा तासात पोचतीस. लवकर जायचं खरं नाही, कॅन्सल पण होती की ग फ्लाईट, तो प्रॉब्लेम होता. पाऊस आला कॅन्सल होते. रिफंड नाही मध्ये. रिफंड काय माहित ना काय त्यांची पॉलिसी होतात वाटतं, किंवा मग डिले होतात असं काहीतरी होते म्हणे. माझी अजून कधी कॅन्सल झालं नाही, त्यामुळे काय अनुभव नाही त्याचा. मावशी अंकल आणि मावशीचा पोरगा आलाय सोडायला मला. आम्ही दिसेना. आम्ही त्या अंतरात लाईटचं पण ब्लर होते मध्ये मध्ये. तो आता थोड्या वेळात येईल गाडी आली की दिसते. घरात येऊन भारी वाटायला लागले थोडा. खरं हे काय कोलॅजन मास्कचा असर रात्री लावलेलो चकमगायला लागले सगळं. बसमध्ये चमका लागले, बसमध्ये तेवढं काम केलेलो. इथे लागलेलं ना तुझ्या हे ते म्हटलं काय सफेद इथपर्यंत असं आलं. रात्री 12:30ला काढला मी मास्क. काढली झोपेत उठून काढला हो. त्यात चमका लागले बरोबर. सकाळी ते उठवायला ते तोपर्यंत होतीस. आता येऊन पोहोचले. वाजलेत किती हो? 7:30 वाजलेत. घराचा अवतार. ते काय प्रत्येक वेळी तू असतेस तसंच राहील काय ते. मला हेच काम लागणार आहे की आता थोडा. नाही तसं आहे, व्यवस्थित आहे, टाप टीप आहे घर, काही प्रॉब्लेम नाही. चला आता आवरूया. माझ्या पद्धतीने पण असू दे की. चला आता जरा आवरूया. लाडाच्या जावयाला चकल्या आल्या आणि चकल्यांची पिशवी घेऊन जावई बसलाय चहा घेत. एका महिन्यानंतर मी चहा प्यायला लागलो. चहा सगळं बंद झाले, डाएट सुरू झाले. पोट कमी झालं. कसं झाले की कमी? चकल्या कशा वाटल्या मग? छान ना. मामींचा कोणी हात धरू शकत नाही चकल्या. मग एक नंबर करते मम्मी चकल्या. आणि तसं नाही, चकल्या हात धरला तर चकल्या कोण करणार. माझेच व्लॉग बघत बसले. माझं चाळीतलं घर हा पहिला एकदम जास्त व्हायरल गेलेला व्हिडिओ होता माझा. 3.7 मिलियन. तेच माझं मीच बघायला लागले. सगळं जुनं कसं होतं. हो का? हो का? स्वतःचेच हे बघताना असं वेगळं मी अशी बोलायचं. हो का?
ओके. आणि बरं, त्याचे पण किती सोपे गेले त्या दिवशी, भरपूर सोपे गेले. विचारून पण छान वाटतं ते. मी इतकी बारीक होते 55 kg. टाईल्स लावला तर आम्हाला कंटाळा आलेला कलर काढायचा. पपडी. शनिवारी सकाळी येऊन मी पोहोचले आणि थोडा वेळ मग घरातच टाइम स्पेंड करून मग मी निघाले सलूनला, कारण मला हेअर कलर माझा टोटली चेंज करायचा होता. अख्खा दिवस माझा तिथे गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी सगळं आवरून मूवीला गेलो. ते ही देऊळ बंद 2 मूवी एक नंबर मूवी आहे. एंडिंगला मी सगळा रिव्ह्यू देईन या ब्लॉगच्या. आमचा फक्त अशी स्माईल होती मूवी बघून थिएटरमधून बाहेर पडताना. मग मूवी कसा वाटला? एक नंबर मूवी. पहिल्या हाफमध्ये तर मी माझ्या डोळ्यातून पाणीच असं होतं नेहमी, म्हणजे ते पाणी थांबतच नव्हतं. नाही म्हणजे विचार कर, म्हणजे असं ठरवून सुद्धा जरी विचार केला की नाही तरी पण ते थांबत नव्हतं. आणि ती इमोशनल का होत होतं ते पण काय समजत नाही आहे. ते इमोशन्स वेगळे आहेत, कारण आपण ज्यांना मानतो आणि त्यांच्या संदर्भात अशा गोष्टी बघणं, किंवा आपण जर म्हणतात ना कनेक्टिव्हिटी एक फील होते, तेव्हाच ते इमोशन्स येतात असं मला वाटतं. आणि लिटरली ते खूप भारी, म्हणजे खूप छान हे केलं मूवी, मस्त केलं. अगदी पहिल्या पार्टपेक्षा टोटली वेगळा पार्ट आहे. खूप सुंदर आहे मूवी, बघा, नक्की बघा. काय शोधायला लागेल? मीठ कशाला पाहिजे? कधी घेणार तू? ताटात घ्यायचं असतं. प्लेट खराब करत नाही असं सांग. खराब करत प्लेट. जाऊन आलो आत्ता सार सिटीमधून, आणि काही शूट जे होते जे इथे येऊनच करायचे होते तर ते पण आवरून आलो. आणि आता असं झालं कधी एकदा झोपते मी. आता ह्यांना म्हणते की काहीतरी भाजी बिजी घेऊन यायचं संध्याकाळी करायला बरे म्हणून. आणि उद्या मी निघणार आहे गावाकडे जाण्यासाठी. आरोल काय राहिला, आरोलची 2 वेळा बोलणं झालं. आजी आहे म्हटल्यानंतर तो थांबलाय, मम्मी आजी आहे म्हटल्यानंतर काय नाही. आणि मावशीकडे वगैरे खेळायला गेलेला वाटतं तो आता, म्हणजे गेमने वगैरे खेळायला गेलेला तिथं मावशीकडे. तर मग जाऊन आले आता. काही अजून घरातलं काय आता एवढं काही नाही, व्यवस्थित ठेवलेत सगळं घर, काही प्रॉपर काही एवढं इश्यू नाही आहे. व्यवस्थित होतं सगळं. इतकं म्हणजे जवळजवळ काय म्हणतात, मी अपेक्षितच नव्हतं की असं घर ठेवतील, पण छान ठेवलेत, काही एवढं इश्यू झालेलं नाही. महिनाभरात तरी प्रॉपर ठेवलेत घर. आता थोड्या वेळाने मी रिव्ह्यू सांगते तुम्हाला. आम्ही मूवी बघून आलो त्याचा. कस्तुरी आली, कस्तुरी. कस्तुरी ओय, काय कान बघा अशी वरती केल्या, एकदम शेपूट हलवत बसल्या. येतीस वय, थांब थांब देते तो. बघायला लागली. काही जणींनी ज्यांना माहित होतं की कस्तुरी येते ते, ती दररोज येते का मध्ये मध्ये? आज कशी काय आली? आता कधी आलेली लास्ट टाइम? 5-6 दिवसापूर्वी. तू गेलास ना ते तेव्हा आलेली, त्याच्यानंतर आज आहे. म्हणजे 2च वेळा आली फक्त. ताई आल्यात, मी आलेलंच. एकदा हे म्हणायला लागले एकदा आली, त्याच्यानंतर आत्ता आली बघ म्हणायला लागली. वास लागला तिला. मूवी इतका भारी होता ना,
म्हणजे सगळे स्वामी भक्त जे असतील ते बघणारच मूवी, पण त्या मूवीमध्ये अशा अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या आपण नेहमी म्हणतो की हां असं सगळं करून आपण स्वामींची भक्ती केली तर आपलं असं होईल तसं. नाही, ज्यांना असं मनात खूप सारे प्रश्न असतील ना त्यांनी नक्कीच हा मूवी बघावा. खूप सुंदर असा मूवी आहे आणि स्नेहल तरडे यांचं काम खूप मस्त आहे. त्यानंतर त्यांच्या सासूबाईंचं ज्यांनी काम केलं आहे म्हणजे अगदी रिअल टाईपमध्ये वाटतं सगळं. आणि स्वामींचं ज्यांनी काम केलेलं आहे मोहन जोशी सर, ते तर एकदमच भारी. बाकी सगळे कलाकार खूप छान काम केलं, मला पण आवडलं. मी पहिल्यांदा असं झाले की मोबाईल न घेता बसले, म्हणजे कंटिन्युअसली कुठल्याही मूवीला गेले की कधी कधी मध्ये कंटाळायचं मोबाईलमध्ये काहीतरी करत बसायची किंवा रील बघत बस. कारण कधी कधी मूवी कसं पाहिजेत की कंटिन्युअसली त्याच्यामध्ये ना असं लक्ष आपलं राहिलं पाहिजे. पहिला 1 तासभर तरी तुमचं लक्ष कुठंच जात नाही स्टार्टिंगला. नंतर तुम्ही जसं मूवी समजत जातो तसं खूप साऱ्या गोष्टी अशा वेगळ्या आहेत आणि खूप तरी नवीन अशी कथा आहे आणि खूप सुंदर आहे. म्हणजे असं वाटतं की देऊळ बंद पहिलं कसं होतं सेम तसंच असेल, तर नाही, खूप वेगळी कथा आहे. खूप सुंदर मांडलेले, खूप छान केलेले आहे. मला तरी खूप आवडला. होपसो की तुम्ही पण बघितला असाल मूवी. बघितला नसाल तर एकदा जाऊन बघून या. आणि येस, आता आजचा ब्लॉग जो आहे तो एंड करते. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.